नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। गेल्या काही महिन्यांपासून देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये सतत घसरणीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे। मागील 6 महिन्यात निफ्टी 50 सुमारे 10% आपटला, तर निफ्टी मिड कॅप 100 निर्देशांक या काळात सुमारे 18% आणि स्मॉल कॅप निर्देशांक 21% पेक्षा जास्त घसरला आहे। या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदार चिंतेत पडले असून आता त्यांच्या मनात प्रश्न उद्भवत आहेत की ही घसरण पुढेही सुरू राहील का? सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी स्मॉल कॅप आणि मिड कॅप म्युच्युअल फंड मधून बाहेर पडायचे का? शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाची स्थिती गेल्या 10 महिन्यातील सर्वात वाईट बनली आहे। इक्विटी म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक 10 महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचली असून म्युच्युअल फंडामध्ये घट झाल्यानंतर आता तज्ञ इतर गुंतवणूक पर्यायांकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत। गेल्या काही वर्षात स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागांना जबरदस्त परतावा दिला होता, पण अलीकडच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा अक्षरशः भ्रमनिरास झाला। बाजारातील घसरणीची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये उच्च मूल्यांकन आणि स्मॉल कॅप व मिड कॅप कंपन्यांच्या कमाईतील मंदी यांचा समावेश आहे। गेल्या 5 वर्षात मिड कॅप कंपन्यांचे उत्पन्न वार्षिक 14% वाढले, पण शेअर्सनी 28% परतावा दिला। त्याचप्रमाणे स्मॉल कॅप कंपन्यांच्या कमाईत दरवर्षी 21% वाढ झाली, तर शेअर्सनी 27% परतावा दिला। यानंतर कमाईची वाढ मंदावल्यावर या समभागांच्या उच्च किमती टिकू शकल्या नाहीत। याशिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची माघार देखील घसरणीचे एक प्रमुख कारण आहे। अलीकडच्या काळात बाजारात लक्षणीय घट झाली असली तरी मिड कॅप आणि स्मॉल कॅपचे मूल्यांकन अजूनही परवडणारे नाही। सध्याच्या बाजारातील वातावरणात मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक अजूनही उच्च मूल्यांकनावर व्यवहार करत आहेत। यामुळे या दोघांच्या समभागांमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच ही घसरण जास्त काळ राहिली तर गुंतवणूकदारांना आणखी नुकसान होऊ शकते। तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गरजेपेक्षा जास्त स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड असल्यास तुम्हाला एक्सपोजर कमी करायचा विचार करा। इक्विटी पोर्टफोलिओमध्ये या फंडांचा वाटा 20 ते 30% पेक्षा जास्त नसावा। तुमच्या या पोर्टफोलिओमध्ये हा हिस्सा जास्त असेल तर लार्ज कॅप फंडामध्ये वळवता येऊ शकतो। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।